आज आपण शेंगदाण्याची करी करणार आहोत. त्यासाठी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत. हे शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि सालासकट मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत. शेंगदाण्यामध्ये 4 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे, 1 हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर घालायची, 3-4 कढीपत्त्याचे पानं घालायचे आणि पाणी घालूनही याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. एका कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचे. तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा बारीक तुकडे केलेले लसूण, 4-5 कढीपत्त्याची पानं घालायची. अर्धा टीस्पून हिंग घालायचा. लसूण हलका ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेला कांदा घालायचा. हा कांदा थोडा परतून घ्यायचा. अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून गरम मसाला घालायचा आणि त्याच्यामध्ये बारीक वाटलेली शेंगदाण्याची पेस्ट घालायची. पेस्ट 1 मिनिट चांगली परतून घ्यायची. परतल्यामुळे त्याला चांगली चव येईल. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी पेस्ट राहते, त्यात पाणी घालून घ्यायचे. ते पाणी आणि 2 वाट्या पाणी त्यामध्ये घालून घ्यायचे. कढी हलवून घ्यायची. चवीनुसार मीठ घालायचं आणि 5 मिनटं उकळू द्यायचं. ही कढी खूप घट्ट किंवा खूप पातळ करायची नाही, मध्यम अशी ठेवायची आहे. कढी तयार झाली आहे. ती एका बाउलमध्ये काढून घेऊ. फोडणीसाठी 1 छोटी कढई घेऊ. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरं घालायचे. 2 चमचे बारीक चिरलेलं लसूण, 1 लाल मिरची घालायची, 4-5 कढीपत्त्याची पानं घालायची आणि फोडणी तयार करून घ्यायची. ही फोडणी तयार झाल्यानंतर शेंगदाण्याच्या कढीवर घालायची. वरून थोडी कोथिंबीर घालायची आणि गरम गरम भाताबरोबर ही सर्व करायची.